नामवाचे श्रवणी कीर्ती, नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान। नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्धंभ सर्वदा। काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे। काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर असणारा अभंग हा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचे सत्शिष्य आणि वारकरी संत परंपरेतले आपण ज्यांची प्रमाण मानतो त्यातले शेवटचे संत संतश्रेष्ठ निळोबाराय महाराज पिंपळनेरकर यांचा आणि प्रत्येक शब्द न शब्द गोड असणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे। परमार्थ रुजवणं आणि वाढवणं ही सोपी गोष्ट नाही। 9ला कीर्तन असलं किंवा 7ला कीर्तन असलं की काय होतं की आता आमची पिढी एक 15 मिनिटं अगोदर यायला लागली। पूर्वीच्या काळी वारकरी परंपरेमध्ये असे संत सत्पुरुष होऊन गेले की ते एखाद्या गावामध्ये गेले की बैलगाडी असायची, बैलगाडीमध्ये टाळ असायचे, मृदुंग असायचा आणि एखादा ज्येष्ठ वारकरी असेल तर तो बैलगाडीत असायचा। बाकी सगळीची सगळी मंडळी विद्यार्थ्यांसह पुढं मागं चाललेली असायची। शेतकऱ्यांची गावं असायची आणि मंदिरात उतरले की उतरल्यानंतर चावडीवर उतरले, मंदिरं जर बांधलेली नसतील चावडीवर उतरली तर लोक विचारायचे कोण्या गावची गंमत आली, कोण्या गावची गंमत आली म्हणजे तुम्हाला नाही कळणार, बारीक सांगतो। जे पूर्वीच्या काळी जो छोटा तमाशा असायचा माहितीये ना, ज्याच्यामध्ये बाई नसायची नाचायला, मग त्यातलाच एक जण जो बहादर असायचा तो बाईचा रोल करायचा आणि पुढची मजा काय माहितीये, तो बाईचा रोल करायचा त्या छोट्या गमतीत। तो कोण असायचा, तो पुरुषच असायचा आणि अण्णा पुढची मजा जास्त भारी आहे, त्यानं मिशा काढलेल्या नसायच्या। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। बाईचं पातळ नेसून बाईची भूमिका करणारा, तुंतुन असणारा, ढोलका असणारा असा तो एक कार्यक्रम असायचा छोटासा। आणि गोष्ट काय व्हायची, त्याला काय म्हटलं जायचं, गंमत म्हटलं जायचं। काय म्हटलं जायचं, गंमत म्हटलं जायचं। आणि मग त्याच्यामध्ये मजा अशी असायची
की तो सगळ्याचे सगळा वग चालायचा आणि वग चालू असताना मध्येच कुणीतरी काय करणार, पटकन उठणार आणि आठाने देणार. कुणाला? त्या बाईला म्हणजे मिशावाल्या बाईला त्या. आणि मग तेवढ्यात सांगणार, काय नाही राजेंद्र येजरे यांच्याकडून आठाने, लगेच काय घोषणा. म्हणजे गोष्ट काय असायची, अशा पद्धतीनं पैसे गोळा करत 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 छोटा मनोरंजनाचा कार्यक्रम चालायचा. त्याला गंमत म्हटलं जायचं. आमच्या बापजाद्यांनी काय करून ठेवलं माहितीये? काही नाही, ते एखाद्या गावामध्ये जायचं, बैलगाडीत जायचं, कुठून तरी चारा मागून घ्यायचा बैलाला. ऐकताय ना आपण सगळी? चारा मागून घ्यायचा आणि चारा मागून घेतल्यानंतर चावडीवर जमायचं. आणि एवढ्या पुरता मुद्दा नाही, पहिल्या दिवशी भजन करायचं. भजनाला लोक हळूहळू गोळा झाली की 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 7-8 दिवस राहायचं. आणि हळूहळू हळूहळू काय करायचं, रोज भजन करायचं, कीर्तन करायचे आमच्या बापजाद्यांनी. मग ज्याच्यामध्ये वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज असतील, ज्याच्यामध्ये बाबासाहेब महाराज आजरेकर असतील, मल्लप्पा महाराज वास्कर असतील, गंगू काका शिरवळकर असतील, धोंडोपंत दादा आत्रे असतील, अशी कितीतरी वारकरी सत्पुरुषांची नावं मी सांगेल. आणि आपल्या या सगळ्या परिसरामध्ये तर आवर्जून वासुदेव महाराज देहूकरांचा उल्लेख केला पाहिजे. ही सगळीची सगळी जी वारकरी सत्पुरुष मंडळी होती, या सर्व मंडळींनी आपला देह झिजवला. आम्ही येतो कधी? 7ला कीर्तन असेल तर 10 मिनिटं अगोदर येतो. 10 मिनिटं अगोदर आलेलो असतो तर सगळं तैनात असतं. काही नाही, टाळकरी तयार, वाजवणारे तयार, गाणारे तयार, हारवाला तयार, साऊंड सिस्टीम वाला पण तयार, सगळं तयार असतो. रुबाबात येतो. मी सांगू तुम्हाला, ही श्रीमंती काय माहितीये? काही नाही, ज्या घरामध्ये बापानं खूप कष्ट केलेले असतात, श्रीमंती कमावलेली असताना त्या घरामधली लेक असते ना, ती राणीसारखे वावरते. ते भाग्य आमच्या वाट्याला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि या परिसरातला परमार्थ वाढीला लागत असताना ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं, असे वंदनीय हरिभक्तीपरायण CS कुलकर्णी सरांचं हे 27वे पुण्यस्मरण आहे. आणि माझ्यासाठी भाग्याची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की इथला परमार्थ आत्ताचा चालणारा तो अधिक तात्विक, अधिक शास्त्रीय, अधिक संत साहित्याच्या वाङ्मयाच्या चौकटीत व्हावा, यासाठी शास्त्राभ्यास करणारे, ग्रंथ सोडवणारे, ग्रंथाचं निरूपण करणारे निष्ठावंत वारकरी हरिभक्तीपरायण मधुकर महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या पवित्र चरणी मी वंदन करतो. आपण समोर आहात. आज CS कुलकर्णी सरांना जसं मला या अभंगाच्या निमित्तानं वंदन करायचं आहे, तसं या परिसरातला परमार्थ या सगळ्या मंडळींनी जो टिकवला, बाबा तुम्हाला सुद्धा या अभंगातून मला वंदन करायचंय. विठ्ठल विठ्ठल. नवल नाही, मी सांगतो, एखादा धनाढ्याला लाख रुपये दिले, इमारत बांधून तयार होईल. मंदिरात देव येऊनही बसेल, प्राणप्रतिष्ठा झाली येऊन बसेल. मात्र सांगू, देवाला जर रोज करमायचं असेल, देवाला रमायचं असेल, तर देव कशानं रमेल? फक्त भजनानं रमेल. मंदिरं बांधता येतील, मात्र सांगू, रोज देवाची पूजा करणं ही गोष्ट महत्वाची आहे. मी आणखीन बोलतो, सोपं मंदिरं बांधणं सोपं आहे, त्याची रोज पूजा करणं अवघड आहे. रोज पूजा करणं अवघड आहे. आणि सांगू, मंदिरं दान दिलं की मंदिराची इमारत तयार होईल. मंदिरं बांधणं हा दान देण्याचा कार्यक्रम आहे, मात्र वारकरी होणं ही तपस्या आहे. वारकरी होण्याला सुट्टी घेता येत नाही. तो नाही विचार करत की आज रविवार आहे, आता एक काम काय करू की आज रात्री 8 ते 10 ते नाही का काळ्या पिशवीतलं घेऊन येतात. मग एखाद्यानं विचार असा केला की काही नाही, आज काय रोज कामाला जातो मी, नाही चालणार. आता काय, जसं कामगाराला रविवारी सुट्टी असते, ST महामंडळ कामगाराला सुट्टी रविवारी समजा, तो काय विचार करतो की आठवड्यात 1 दिवस सुट्टी. वारकऱ्याने विचार करायचा का काही नाही, आता आज रविवार आहे आणि आज वारकरी असण्याला सुट्टी नाही. ज्याला सुट्टी घेता येत नाही ना, त्याला वारकरी म्हणतात. वरवर शरीरावर माळ असणं याला काही अर्थ नाही. त्या माळीचं तत्व अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे, त्याला खरं वारकरी म्हणतात. वरवरची भूषणं तर सोंगाडे पण मिरवतात की नाही. चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराजांचं काम करणारा एखादा असतो, एकनाथ महाराजांचं काम करणारा एखादा असतो, कुणीतरी विष्णुपंत पागणीस बुवांसारखा एखादा माणूस सोडला तर अनेक लोक अनेक संत सत्पुरुषांची कामं करतात.
त्या गेटअप मध्ये असतात, मात्र ते संत असतात का? वरवरचा गेटअप उपयोगाचा नाही, अंतःकरणामध्ये साधू संतांचा विचार ज्यांच्या रुजलेला असतो अशीच लोक हा परमार्थ पुढे नेण्याचं काम करत असतात. पहिल्या टप्प्यामध्ये कुठेही असू द्या पहिली पिढी संयमी असावी लागते. विठ्ठल विठ्ठल. पहिली पिढी संयमी असावी लागते. कल्पना करा की एखादं स्थलांतरित झालेलं सुताराई, एखादं स्थलांतरित झालेलं कुटुंब नवं जर गावात आलं आणि ते जर पहिलंच कुटुंब जर असंयमी असेल तर ते गावात टिकत नाही. आम्ही असंयमी असतो. आम्ही पोरं का? याचं कारण असं आहे, आमचा आजोबा संयमी होता. आम्ही गावामध्ये मानत नाही असं म्हणतो. का म्हणतो? गब्बास नानासाहेब पवाराचं नातोय म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर पहिली जी पिढी आहे, कुठल्याही संप्रदायाची असू द्या, कुटुंबाची असू द्या, संस्थेची असू द्या, कुठलीही पहिली पिढी संयमी असते. आणि त्या पहिल्या पिढीच्या वाट्याला वैभव येत नाही. वैभव वाट्याला येतं ते तिसऱ्या पिढीच्या येतं. विठ्ठल विठ्ठल. मग दुसरी पिढी काय करते? दुसऱ्या पिढीला राग याचा येतो, हे म्हातारं दिवस रात्र कीर्तनात आहे, यानं घराचं वज वाटोळं केलं, माझ्या आईला नीट सांभाळलं नाही, आम्हाला शाळेला नीट पैसे दिले नाही. गोष्ट अशी असते, त्यागी सत्पुरुष जो असतो ना, त्या त्यागी सत्पुरुषाच्या पोराच्या खूप तक्रारी असतात आणि त्याचा लाभ जो होतो ना तो तिसऱ्या पिढीला होत असतो. जीवनामध्ये या सगळ्या साधू संत सत्पुरुषांनी खूप त्याग केला, त्याच्यामुळे हे सगळं वैभव तुमच्या माझ्या वाट्याला आलं. आणि मी सांगत आपल्याला असं होतं की या सगळ्या परिसरामध्ये या खडकावर परमार्थ पेरायचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान कुलकर्णी सरांचं आहे. अत्यंत महत्वाचं. मी जुने मंदिरं पाहतो, आपल्या सगळ्यांना माहिती, भक्ती शक्ती सेवा संगमाच्या माध्यमातून ते मंदिरामध्ये मुक्काम करायचा योग येतो. आणि आलं की जुने मंदिर आता पाहिली की त्या जुन्या मंदिरांमध्ये हमखास आपल्याला कुणाचा फोटो दिसतो तर कुलकर्णी सरांचा फोटो दिसतो. आता काही गावांमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला मागच्या 2-4 वर्षामध्ये आणि त्या बहादरांनी पहिलं काम काय केलं माहितीये? त्यांनी पहिला गुरुजींचा फोटो बाजूला केला. किती कृतज्ञ लोक आहेत. मला खूप मनापासून हमीदवाडा ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यावे लागतील. परमार्थाचा लिखित सातबारा नसतो. ऐकताय ना आपण? आजोबानं शेत घेतलेलं नसतं, त्याचा सातबारा असतो. परमार्थाचा लिखित सातबारा नसतो. पुण्याईचा लिखित सातबारा असत नाही. जमीन आहे ना, जमीन सोबत घेऊन जाता येत नाही, मात्र पुण्याई सोबत नेता येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखाद्यानं कमावलेली जमीन नेली का सोबत? नाही, मात्र सोबत नेता येते. अशी एकमेव गोष्ट जर काय असेल तर ती पुण्याई आहे. ती गोष्ट काय? पुण्याई. आणि एका विशिष्ट टप्प्याला, काल मी एका मोठ्या राजकीय नेत्यानं मला बोलवलं होतं एका कार्यक्रमाला. होता कार्यक्रम काय असेल तो, तर तिथं मी बोलता बोलता असं म्हणालो की पैसे असणं, लोक असणं, जनसंपर्क असणं सगळ्याकडेच असतो, मात्र यश सुद्धा वाट्याला येतं ना ते पुण्याईनं वाट्याला येतं. अनेक लोक क्षमतावान असतात. लोकांना असा प्रश्न पडतो की अरे याला काहीच येत नाही तरी सुद्धा याच्या वाट्याला वैभव का? याचं एकमेव कारण सांगू? काही नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा. खरं तर आदरणीय महाराजांनी उभं राहावं, कीर्तन करावं, मी खाली बसून ऐकलं पाहिजे. मात्र आज माझं काय आहे? पूर्व पुण्य ठेवा ओढ मला. आपलं भाग्य आहे. काय? आपलं भाग्य असं आहे की एखाद्या ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशा वारकरी महात्म्यानं कौतुक आपलं पाहावं.
तुका म्हणे तुम्ही उदारू कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके. तुम्ही सगळे मंडळी आहेत. मी आपल्याला सांगतो गोष्ट की आपल्या या सगळ्या परिसरामधून अत्यंत नित्य नियमानं वारकरी चौकटीमध्ये वारी करणारा माणूस. हे सांगू, ह्या सगळ्या मंडळींच्या सेवा तुम्ही सगळे मंडळी जे जे निष्ठेनं करताय, मला असा प्रश्न असा विचारायचा आहे, आपण सेवा करतो यात आपलं काय कर्तृत्व आहे? बोला ना. तो घडवून घेतो आपल्याकडून. तो काय करतो? तो घडवून घेतो, आपल्याला निमित्त करतो आणि सांगू अगोदरच्या पुण्याईनं पुढचं पुण्य कमावण्याची संधी देतो. माझं मागचं पुण्य म्हणून CS कुलकर्णी सरांच्या पुण्यतिथीला मी इथं आलो आणि गोष्ट अशी आहे, इथं येऊन कीर्तन करून परत पुण्य कमावणार. मात्र संतांचं म्हणणं आहे, मिळवलेलं ते पुण्य आहे ना, ते पुण्य प्रपंचाला वापरायचं नाही, ते परत परमार्थालाच वापरलं पाहिजे. शेवटी 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 पुण्याचा हिशेब करायचा म्हटला तर शुद्ध पुण्य तेच आहे. कोणतं? जे ज्या पुण्यामुळं देवाची प्राप्ती होते ते पुण्य शुद्ध आहे. आपण आणखीन एक सोपा साधा सरळ विचार करा. गोष्ट असं आहे की असं म्हटलं जातं की देव सुख देतो, दुःख देतो, वगैरे 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 चर्चा होते. हे सगळं आपल्याला संचित प्रारब्ध क्रियामान या सगळ्या गोष्टी माहिती आहे. मला मुख्य मुद्द्याकडे जायचंय. गोस्वामी तुलसीदासजी महाराज असं म्हणाले की देव कुणाला सुखही देत नाही, कुणाला दुःखही देत नाही. मग काही नाही, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ मिळतं. जगदीश काय? ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ मिळतं. काहू नको सुख दुःख करदाता निज कृत कर्म भोगू सब भ्राता. हे भावा जो तो माणूस ज्याच्या त्याच्या कर्मानं जे ते भोगत असतो. गोष्ट अशी आहे, सुख हवं असेल तर पुण्य केलं पाहिजे आणि दुःख का वाट्याला येतं? पाप केलं की वाट्याला येतं. आजोबांना एकदा विचारलं मी, काव आजोबा, काव आजोबा, काव आजोबा, दुःख का वाट्याला येतं? आजोबा आमचे नेमके बोलणारे होते. ते असं म्हणाले की काही नाही सचिन, काही नाही, काही नाही. कल्पना कर की सकाळी तुझं पोट दुखायला लागलं तर तू काय विचार करतो? मी विचार करतो की मी काल रात्री काहीतरी चुकीचं खाल्लं असलं पाहिजे. आजोबा म्हणाले अगदी तसंच आहे. आता दुःख वाट्याला आलं की विचार करायचा आपण काहीतरी पाप केलं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसऱ्या बाजूला पुण्य करत राहायचं आणि सुख मिळवायचं. बरोबर की नाही? इथपर्यंत आपण आलो. मात्र पुढचा मुद्दा असा आहे की सर्वोच्च आणि अंतिम सुख काय आहे? विठोबा हेच अंतिम सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. मी आपल्याला नम्रपणानं बोलतो, हे अधिभौतिक सुख, अधिदैविक सुख, आध्यात्मिक सुख हे सगळे अलीकडचे टप्पे आहेत. वारकरी परंपरा समाधीच्याही पलीकडं विठोबाला मानते. वारकरी परंपरा ही 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थांच्याही पलीकडं भक्ती नावाचा 5वा पुरुषार्थ मारते. 4 पुरुषार्थाचे शिरी भक्ती जैशी. 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये चर्चा होत असताना अशी चर्चा झाली की काही लोकांचं म्हणणं असं होतं की 4 पुरुषार्थ 4 नाही संख्येनं, मग 3च पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम हे 3च पुरुषार्थ आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यातला एकच मुख्य पुरुषार्थ आहे, इतर जे आहे ना ते उपपुरुषार्थ आहे. उदाहरणार्थ की काही लोकांचं म्हणणं असं आहे, कौटिल्यासारख्या लोकांचं, की अर्थ हाच मुख्य पुरुषार्थ आहे, बाकी धर्म काम आणि मोक्ष उपपुरुषार्थ आहे. वात्सायनांचा जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं असं आहे, काम हाच मुख्य पुरुषार्थ आहे आणि इतर जे पुरुषार्थ आहे ते 3 उपपुरुषार्थ आहे. काही भाष्यकार टीकाकार यांचं म्हणणं असं आहे की धर्म हाच मुख्य पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ कशासाठी? धर्मासाठी. काम कशासाठी? धर्मासाठी. म्हणजे आपण विचार करत गेलो तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की एकच पुरुषार्थ मुख्य, काही इतर 3 जे ते उपपुरुषार्थ. काही लोकांचं म्हणणं असं आहे 3 पुरुषार्थ आहेत, मोक्ष हा स्वतंत्र पुरुषार्थ मानण्याची गरज नाही. आणि काही लोकांचं म्हणजे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की भक्ती हा स्वतंत्र 5वा पुरुषार्थ आहे आणि असा पुरुषार्थ जो करतो तो समर्थ आहे. आणि असे समर्थ जर कोण असतील तर ते तुकाराम महाराज.
पुरुषार्थ काय आहे? भक्ती करणं हा पुरुषार्थ आहे. आणि अशा भक्तीच्या पुरुषार्थाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज आहे. आपली साधी चर्चा चालली होती. 4 पुरुषार्थांचा आपण विचार करत होतो किंवा विठोबा हेच अंतिम सुख आहे असा आपण विचार करत होतो. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सांगतो. ओवी अत्यंत सुंदर रसाळ आहे. काय म्हणाले? ते म्हणाले जो खरा भक्त आहे तो काय असतो, त्याच्या समोर स्वतः मोक्ष जरी येऊन उभा राहिला तरी तो मोक्षाला सुद्धा बाजूला हो म्हणतो. ओळ सांगतो आपल्याला, ओवी सांगतो, फार काही नाही का. काय ओवी आहे? जया भक्तीची येतुलिया प्राप्ती, किंवा दुसरा एक पाठ, जया भक्तीची येतुलिया प्रीती, जो कैवल्यातेही परवते सर म्हणती, जयांच्या लिले माझी नीती, जी आली दिसे. काय होतं? कैवल्याला विठ्ठल कैवल्याला सुद्धा, मोक्षाला सुद्धा बाजूला हो म्हणतात. आता साधी अशी चर्चा आहे, तुम्ही आम्ही आपण सगळेचे सगळे साध्या साध्या सुखात आहोत. मोक्ष हे सर्व सुख आहे आणि त्याच्याही पलीकडचं सर्व सुखाचे आगर बाप रखोमा देवीवर. आणि गोष्ट अशी केलेली असते की या संत सत्पुरुष वारकऱ्यांनी जर काय मिळवलेलं असतं तर ते सर्वोच्च असं सुख मिळवलेलं असतं. त्या सुखाचं नाव विठोबा असतं. काही लोक निळोबाराय महाराजांकडे गेले आणि म्हणाले, का हो CS कुलकर्णी सरांना ते सुख मिळालं, ते कसं मिळालं? निळोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. नामवाचे किती सुंदर आहे, किती सोपी गोष्ट आहे. मी विचार करतो, आयुष्य यशस्वी करायचं असेल काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे असा ज्याला ज्याला प्रश्न पडत असेल ना, त्यानं निळोबारायांचा एवढा जरी अभंग नजरेसमोर ठेवला तरी प्रश्न सोपे झाले. काय सांगितलं महाराजांनी? काय म्हणाले? नामवाचे काय नाम, नाव काय, कुणाचं नाव, कुणाचं नाव, कुणाचं नाम? विठोबाचं नाव. आणि आपल्या सगळ्यांना माहिती, मी सांगू आपल्याला, इतर सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या गोष्टी दुय्यम आहे, मात्र महत्वाच्या जर काय असतील ना तर ते देवाचं नाम आहे. मी आपल्याला उदाहरण सांगू, एक भजन करा, विठ्ठल विठ्ठल. वारकरी परंपरेमध्ये एक वंदनीय सत्पुरुष होऊन गेले ज्यांचं नाव भाऊसाहेब महाराज बार्शीकर. हे नाव आता सांगता येणार नाही, मात्र आजरेकरांकडं, धोंडोपंत दादांकडं अशा 2-4 महत्वाच्या पाडावर भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी साजरी होते. आणि भाऊसाहेब महाराजांना जाऊन किती वर्ष झालेत माहितीये? कमीत कमी 250 वर्ष झाले. ऐकताय ना आपण? 250 वर्षापूर्वीची गोष्ट अशी आहे की काय झालं की एकदा अशी सगळे पंढरपुरामध्ये ते बसलेले होते आणि पंढरपुरामध्ये बसलेले असताना देवाच्या नावाची चर्चा चालू होती. तर एक जण तिथला जो होता पूजा करणारा पंडित, तर तो म्हणाला, का हो तुम्ही दरवेळी देवाचं नावाच्या बद्दल बोलतात, इतकं सगळं कौतुकानं सांगत असतात, देवाचं नाव, देवाचं नाव, देवाचं नाव, देवाचं नाव, असं काय आहे तुमच्या देवाच्या नावाच्या विशेषात? एखादा खूप आग्रही आणि हट्टी माणूस असेल ना, लगेच त्याला उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. त्याचा तो आवेश आणि आवेग शांत होऊ द्यावा. कारण गोष्ट अशी असते की खूप आवेश आणि आवेग असणाऱ्या माणसाच्या समोर स्वतः ब्रह्मदेव जरी येऊन उभा राहिला तरी त्याला कळत नसतं, आपण तर किस झाडकी पत्ती. त्या धृतराष्ट्राच्या समोर स्वतः देव गीता सांगत होता, मात्र त्याला ते कळत नव्हतं. त्याच्यामुळे आपण कोण सांगणारे? ते म्हणाले, भाऊसाहेब महाराज म्हणाले, मी नंतर सांगतो.
गोष्ट अशी झाली, काही दिवसांनी त्यांच्याच घरी, कुणाच्या, ज्यानं प्रश्न विचारला होता ना त्याच्याच घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. पूर्वीच्या काळी सगळ्या बहुजन समाजामध्ये गणपती बसवला जात नसे, फक्त ब्राह्मणांच्या घरी बसवला जायचा, त्या काळची गोष्ट. आणि मग तिथं भाऊसाहेब महाराजांना निमंत्रण, प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू होणार. ब्राह्मण काका एका बाजूला बसलेले आणि यांनी काय घेतलं, संकल्पासाठी हातात पाणी घेतलं आणि काय केलं, त्या ब्राह्मण काकाने ते संकल्पासाठी असं पळीभर पाणी याच्या हातावर ओतलं आणि काय म्हणाले ब्राह्मण काका, म्हणा केशवाय नमा. झालं, केशवाय नमा असं म्हटले आणि म्हटल्याबरोबर भाऊसाहेब महाराज बार्शीकरांनी थांबवलं. ते म्हणले, 1 मिनिट थांबा, तुम्ही विचारलं होतं ना तेव्हा असं असं, तुम्ही काय करताय स्थापन, गणपती स्थापन करताय, गणपतीचं स्थापना तुम्ही करताय, गणपतीचं नाव सगळ्यात अगोदर घेतलं जातं की नाही, सगळ्यात अगोदर त्याचं नाव घेतलं जातं. पण पुढचं ऐका, त्याचंही स्थापना जरी करायची असेल तर त्याच्यासाठी पहिलं नाव जे घेतलं जातं ना ते आमच्या देवाचं घेतलं जातं. इतकं महत्वाचं नाम आहे विठ्ठल दुसरी गोष्ट अशी, नामाचा विचार केला ना तर संतांनी मोक्षापेक्षाही नामस्मरणाला महत्व दिलं. संतांचा जर विचार केला, हे वाढत जाईल सगळं. आपल्या सगळ्यांना प्रमाण पाठ आहे, माहिती आहे. मी एक एक वाक्य सांगणार आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी, वारकऱ्यांनी मागे प्रमाण लक्षात घ्यायची. एकच गोष्ट काय, नामाचा जर विचार केला तर नाम मंगलात मंगल आहे. का मंगल आहे, गणपती बाप्पाला बसवायचं जरी असलं तरी अगोदर याचं नाव घ्यावं लागतं, एवढं मंगल नाम आहे. दुसऱ्या नाही का, ते सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, ते मंगलात मंगल आहे म्हणून घेतात. बरं, दुसरी गोष्ट, ते गोड पण आहे, जिवे गोड 3 अक्षरांचा रस. नामाचा जर विचार केला तर नाम चांगले माझे कंठी राहू भले. नाम चांगल्यात चांगलंय. नामाचा आणखीन विचार केला तर सत्यसाच खरे, नाम विठोबाचे बरे. आणि पुढची गोष्ट अशी आहे, नाम इतकं भारी आहे, नाम घेतलं की इतर साधनांची गरजच पडत नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आणि पुढची गोष्ट, इतर सगळेची सगळे दुस्तर साधनं बाजूला पडतात आणि नामामुळं परमार्थ सोपा होतो. गोष्ट अशी आहे की व्यक्तिगत आयुष्यामध्ये कल्याण करून घेण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या माझ्या सारख्या वारकऱ्यांना नीट आदर्श उभा राहावा म्हणून संत कायम नामस्मरण करतात. विठ्ठल आणि दुसरी गोष्ट आहे, तोंडाने हे चाललंय आणि कानानं कीर्ती ऐकतात. कुणाची कीर्ती ऐकतात, विठोबाची कीर्ती ऐकतात. काही नाही, आपल्याला माहिती आहे ना, संतांनी सांगून ठेवलेलं आहे, वर्णन करायची असेल तरी सुद्धा कुणाची कीर्ती वर्णन केली पाहिजे, विठोबाचीच केली पाहिजे. आणि ऐकायची जरी असेल कीर्ती तरी कुणाची ऐकली पाहिजे, विठोबाचीच ऐकली पाहिजे. वर्णाभीती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्तनकारांना असू देत किंवा पारमार्थिक आपण सगळी मंडळी आहे, आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, ऐकायची असेल तर कीर्ती सुद्धा विठोबाची ऐकावी आणि वर्णन करायची असेल तर कीर्ती सुद्धा विठोबाची वर्णन करावी. वाचेला आणि श्रवणाला परनिंदेचा दोष लागू देऊ नये. मी आपल्याला प्रमाण सांगतो. एक गोष्ट अशी आहे की सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा एक अभंग आणि त्यांनी असं सांगितलं की परनिंदा जनी परपीडा जनी नित्यता कीर्तनी हरी जपे. खरा जो वारकरी आहे ना तो त्याची वाचा आणि श्रवण जे आहे, वाचा आणि कान ऐकणं आणि बोलणं हे जे आहे ना याच्यामध्ये परनिंदेला जागा देत नाही. लोकांनी निंदा केली तर तो निंदा ऐकण्याच्याही भानगडीत पडत नाही, स्वतःही निंदा करत नाही. आणि जर समजा आपण दुसऱ्याची निंदा केली तर काय होतं, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, काही नाही, तुम्ही पुढच्याची निंदा ऐकली आणि ती जर आपल्या अंतःकरणामध्ये साठवली आणि दुसऱ्या बाजूला आपणही निंदा केली तर दोष असा वाटायला येतो. कुठला दोष वाटायला येतो, ते म्हणाले विभाग ये त्याचा. काय होतं, काही नाही, आपण ती निंदा ऐकली की त्याच्या वाट्याचं पाप जे आहे ना ते आपल्या वाट्याला येतं. विठ्ठल म्हणून खरा वारकरी नामवाचे, श्रवणे कीर्ती आणि त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे की समान अशी पावलं असतात. आता समान पावलं या जगात कुणाची आहे,
विठेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूरदाता. ज्याची विठेवर पावलं समान आहे असा विठोबा. म्हणजे दुसऱ्या बाजूला विचार करताना एक याचा असा करता येईल की काय आहे की नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान. ज्याची समान पावलं चित्तात आहे त्याचंच नाम वाचेत आणि त्याचीच कीर्ती कानानं ऐकणं आणि असं जे कोणी मंडळी करतात त्यांचं आयुष्य सार्थक होतं. अभंगाचं दुसरं चरण. सार्थक केला त्याने सार्थक केला विठ्ठला विठ्ठला. काळ सार्थक केला त्यांनी आयुष्यामध्ये. तुम्ही आम्ही आपण सगळे तुम्हाला मला देह मिळाला पण देह मतिमंद माणसालाही मिळतोच ना. देह मिळाला पशु पक्ष्यांनाही मिळतोच की देह. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्याला त्याला मिळायचं असेल त्याला. तुम्ही आम्ही आपण सगळीची सगळे नाम रूप आणि आकारानं बांधली गेली लोक आहे. नाम आणि रूपानं आपण बांधले गेलेलो. एक साधी चर्चा अशी विचारात घ्या आपण की इतर प्राणी आणि आपण पाहिलं तर आपल्यामध्ये काही फरक नाही. आपल्याकडे एकच गोष्ट चांगली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला विचार करता येतं.
आपल्याला काय करता येतो? आपल्या हिताचा विचार करता येतो. असा या जगातला एकमेव प्राणी जर कोणता असेल तर तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी आहे. आणि मी उलट असं म्हणतो की ज्याला हिताचा विचार करता येतो त्याला मनुष्य प्राणी असं म्हणतात. आणि आपल्या सगळ्यांना अंतिमतः जर काय मिळवायचे असेल तर ती कीर्ती मिळवायची असते. काय मिळवायची असते? कीर्ती मिळवायची असते. दुसऱ्या बाजूला व्यक्तिगत लाभ होईल, मात्र 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 परमार्थ जसा 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 पुढे जातो तशी तशी काय भर पडत जाते? तर कीर्तीत भर पडत जाते. योगाची संपदा त्यागाने शांती उभयलोकी कीर्ती सोहळा मान त्यानं नाकारू देत किंवा स्वीकारू देत. जसं जसं पुढे जाताना तसं तसं वाट्याला काय येत जाते? कीर्ती येत जाते. तुमच्या माझ्याही आयुष्याची अपेक्षा ती असते. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्ही आपण जे करत जातो ना ते जसं जसं करत जातो तसं तसं वाट्याला अपकीर्ती येत जाते. आणि जिथं अपकीर्ती वाट्याला येत जाते ना त्याला प्रपंच असं म्हणतात. तुम्ही पहा, मी सांगू तुम्हाला की साहेब निवडणुकीला उभे राहिले, तुमचे जे कोणी असतील ते निवडून आले, त्यांचा एक टप्पा झाला. प्रत्येक टप्प्यावर जसं जसं पुढे जात राहतात ना तसे तसा द्वेष आणि ईर्ष्या वाढत जाते. आणि सांगू, एकदा सत्ता संपली की फक्त आणि फक्त अपकीर्तीची चर्चा होत राहते. फक्त प्रपंचामध्ये तुम्ही प्रपंचामधलं कोणतीही काम करत राहा, जसं 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 तुम्ही विस्तार करत जाता. मला एक खरं सांगा की एखाद्यानं खूप जमीन घेतली, गावात त्याच्या कीर्तीत भर पडते का अपकीर्तीत? बोला ना. एखाद्याची इस्टेट वाढायला लागली, त्याच्या कीर्तीत भर पडते का अपकीर्तीत भर पडते? बोला. काय होतं? त्याच्या अपकीर्तीत भर पडत जाते. त्याची ईर्ष्या करणारी, द्वेष करणारी लोक निर्माण होतात. मात्र माझा दुसराच प्रश्न असा आहे की समजा एखाद्या कीर्तनकारानं जमीन घेतली आणि तिथं अनाथ आश्रम बांधला तर त्याच्या कीर्तीत भर पडेल का अपकीर्तीत? कृती आहे ना, कृती प्रापंचिक माणसाने साधू सारखी करत असतो. मात्र गोष्ट अशी आहे, साधूच्या कृती मागे व्यापक असा उद्देश असतो. साहेबाचं नाव घेतात की नाही? लोक घेतात. खूप ओतप्रोत साहेबांची स्तुती करतात ना. आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराज पण विठोबाची ओतप्रोत स्तुती करतात. गोष्ट अशी आहे, स्तुती करणं नावाची गोष्ट, कृती करणे नावाची गोष्ट इतर ठिकाणी सामान्य प्रपंचामध्ये करत गेलं की अपकीर्ती वाट्याला येते. आणि इकडं जसं 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 आपण करत जातो तसं तसं वाट्याला काय येते? कीर्ती येते. देव मिळणं ही नंतरची गोष्ट आहे. मला असं एवढंच साधं सोपं सरळ असं म्हणायचंय, काय नाही केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. तुकाराम महाराजांचा तुम्हाला मला संदेश आहे, जगायचं असेल तर कसं जगलं पाहिजे? सत्कीर्तीनं जगलं पाहिजे. कशाचं रक्षण केलं पाहिजे? कीर्तीचं रक्षण केलं पाहिजे. कशाचं? प्रतिष्ठेचं रक्षण केलं पाहिजे, कीर्ती जपली पाहिजे. मात्र जर ती कीर्ती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? महाराजांनी त्याच अभंगामध्ये वर सांगितलं. ते म्हणाले, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडे. इतरांचा जर विचार केला तर जिंकावा संसार जिंकला पाहिजे. काय केलं पाहिजे? संसार जिंकला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला संसार जिंकणं म्हणजेच आयुष्य व्यवस्थित पद्धतीने वापरणं आहे. काय केलं पाहिजे? खेळाडूनं व्यवस्थित खेळलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? त्यानं मॅच जिंकली पाहिजे. बरोबर की नाही? तुम्हाला पटतं की नाही? खेळाडूनं व्यवस्थित खेळायचं म्हणजे काय केलं पाहिजे? त्यानं मॅच जिंकली पाहिजे. अगदी तसंच व्यवस्थित जगायचं म्हणजे काय करायचं? एका विशिष्ट टप्प्याला संसाराला जिंकायचं. संसाराच्या या तडाख्यामधून बाहेर यायचं आणि फक्त एक गोष्ट मनात ठेवली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे दरीला मनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नवे नवे मनी विठ्ठल धरणं म्हणजेच काळ सार्थक करणे. ऐकताय ना आपण? काळ सार्थक केला त्यांनी म्हणजे काय केलं? काही नाही, मनी विठ्ठल धरला म्हणून काळ सार्थक. असं धरता येतो का हो मनात विठ्ठल? धरता येईल. मी सांगू, एक उदाहरण सांगतो. एकदा ते सूरदास महाराज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अंध होते महाराज. मात्र त्यांचं भजन चाललेलं असायचं. भगवान गोपाळ कृष्णाचं भजन करत 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 अंध असणारे सूरदास महाराज भजन करत 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 चालायचे. त्यांचं हे सगळंचे सगळं सुरू होतं. आणि अचानक गावाच्या बाहेर एका जंगलामध्ये एकट्याचाच प्रवास सुरू असताना एका विहिरीमध्ये पडले. कुठं पडले? विहिरीमध्ये पडले.
आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर सुद्धा साधू संकटात जरी सापडला तरी एकालाच हाक मारतो, देवाला. ते शिवबा कासारच्या पत्नीनं तुकाराम महाराजांच्या अंगावर जेव्हा गरम पाणी ओतलं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले, जळे माझे काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा, केशवा धाव. इकडं सूरदास महाराज जेव्हा पडले, सूरदास महाराजांनी देवाची हाक मारायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये एक गावाकडचा सज्जन माणूस तिथून चालला होता, हमीदवाड्याचा असेल, सज्जन माणूस होता. त्यानं नेमका आवाज ऐकला आणि आवाज ऐकला आणि त्यानं काय केलं की त्या सूरदास महाराजांना त्या विहिरीतून बाहेर काढलं. सूरदास महाराजांना स्पर्श झाला. कुणाचा? त्या बाहेर काढणाऱ्याचा. आणि पतिव्रता जी असते ना तिला स्पर्श कळतो बरं का. कळालं कुणाला? सूरदास महाराजांना. हा कुणी साधारण ग्रामस्थ नाही, याच्या अंगाला बुक्क्याचा वास येतो. यानं जेव्हा मला ओढत होता त्यावेळेस ओळखीचा पितांबर लागला आणि ओळखलं सूरदास महाराजांनी. काय म्हणाले? लक्षात आलं सूरदास महाराजांच्या की हा कुणी साधारण ग्रामस्थ नाही, पंढरपूरचा पाटीलच आहे, स्वतः भगवान कृष्ण आहे. असा देवानं हात धरला, बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर सूरदास बाहेर आले आणि घाईघाईनं देवाचं मनगटच धरलं. कुणी? सूरदास महाराजांनी विचारलं, तू कोण आहे, तू कोण आहे? ते म्हणले, अहो काही नाही, मी शिवाजी कुंभार, हमीदवाडा. तो म्हणाला काय? सूरदास महाराज म्हणाले की खोटं बोलतो तो, मला माहिती आहे की तू कोण आहे आणि तू कुठून आलेला आहे, मला माहिती आहे, मला ठाऊक आहे तू कोण आहे. गोष्ट अशी झाली, देवानं असा झटका दिला आणि देव पळायला लागला. सूरदास महाराजांनी शब्द वापरले. सूरदास महाराज म्हणाले, देवा तुला लय ताकदीची कुमकुमी आहे, देवा जर तुला वाटत असेल लय ताकदवान आहे तू, हात छोडा कर जातो हो निर्बल जानके मोहे. दुबळा समजतो देवान, हाताला झटका मारून चालला, हात छोडा कर जातो हो निर्बल जानके मोहे. देवा देवा एवढीच ताकद जर तुला ताकदीची खुमखुमी असेल तर माझ्या हृदयातून जाऊन दाखव. हात छोडा कर जात हो निर्बल जानके मोहे, हृदय से जो जाऊ तो सबल में जानू तो रे. तर तुला मी ताकदवान समजेल. आमच्या मातोश्री जनाबाईंनी तर काय केलं, देवाच्या गळ्यातच दोर बांधला आणि त्याला एका जेलमध्ये बंदिस्त केलं. कुठलं? हृदय बंदी खाना केला तरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. काय केलं? जनाबाई आई साहेबांनी हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. काही नाही, संतांनी एक साधी गोष्ट केली, नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊली चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. त्यांनी अंतःकरणामध्ये काय केलं की त्यांनी विठ्ठल अंतःकरणामध्ये धरला. आणि पुढची एक गोष्ट केली की अंतःकरणाची ही अवस्था होती, मात्र बाहेरच्या बाजूला कीर्तनाचा समारंभ. अभंगाचं 3रं चरण. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, निर्बंध निर्दंब सर्वदा, निर्दंब सर्वदा, कीर्तनाचा सर्वदा
सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला विठोबा नाम वाचे श्रवण कीर्ते नाम वाचे श्रवण
नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. महाराजांनी एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितला. माझ्या घड्याळामध्ये 9 वाजायला बरोबर 6 मिनिटं कमी आहे, मी 9 वाजता संपवणार आहे. आपलं काय विषयच नाही, काय अडचण नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपलं ठरलेलं असतं सुरू कधीही करा, आपण घड्याळात संपवणार. आणि त्याचा परिणाम असा झाला, महाराज माझं ऐकायला 5-50 लोक मी वेळ पाळतो म्हणून येतात. किती चांगली गोष्ट आहे. नवे लोक असतात, आपण हे पाळलं पाहिजे. आधुनिक समाजाला जर जोडून घ्यायचं असेल तर शिस्त पाळली पाहिजे. वेळ पाळण्यापासून प्रामाणिकपणाची सुरुवात होते. सार्थक केला त्यांनी. काय केलं त्यांनी? मनात विठ्ठल धरला, वाणीमध्ये विठ्ठल धरला, कानात त्याची काय केलं? श्रवण धरलं, कीर्ती धरली, पाऊले चित्ती समान धरली. आणि पुढचा एक गोष्ट केला, काय? कीर्तनाचा समारंभ, कीर्तनामध्ये रममान राहिले. या तिसऱ्या चरणातल्या एका गोष्टीकडे मला आपल्याला अधोरेखित करून मला कीर्तन संपवायचं. काय काय शब्द वापरला? ते म्हणाले निर्दंभ सर्वदा. कीर्तनाचा समारंभ अनेकांच्या आयुष्यात रोज आहे, मात्र जितका जास्त मोठा समारंभ तितके जास्त दांभिक अशी परिस्थिती निर्माण होण्याचा काळ आला. परमार्थाचा समारंभ केलाच पाहिजे, मात्र सांगू व्यक्तिगत आयुष्यामध्ये दंभ सोडून दिला पाहिजे. दंभ म्हणजे काय? काही नाही, आपण जसे नाही तसं दाखवण्याचा अट्टहास म्हणजे दांभिकपणा आहे, बाकी काहीच नाही. आपण जे नाही ते दाखवायचंय. आपण संत आहोत का? आपल्याला संत दाखवायचंय. काही लोकांना स्वतःला श्री गुरु म्हणून घ्यायचंय, काही लोकांना सद्गुरू म्हणून घ्यायचंय, संत म्हणून घ्यायचंय, कीर्तन अमुक अमुक तमुक तमुक सगळं म्हणून घ्यायचं. साधू संतांचं म्हणणं असं आहे की जो खरा वारकरी असतो ना, त्याच्याकडे एक गोष्ट असते. काय असते? की तो दांभिक नसतो. काय नसतो? दांभिक नसतो. किती दांभिक नसतो? ज्ञानेश्वरीला विचारा. काय ज्ञानेश्वरीचं म्हणणं असं आहे की अरे त्याच्याकडं वाचस्पती एवढी जरी विद्वत्ता असली तरी सुद्धा लोक सन्मान देतील म्हणून तो काय करतो की तो वेडेपणात राहतो. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे तरी काय वेडीवे माझी दडे महिमे भेणे. काय करतो तो? वेडपणाचं पांघरून घेऊन राहतो. तो काय करतो? चातुर्य लपवे. काय करतो? चतुरपणा लपवतो त्याचा. चातुर्य लपवे महत्व हरवे पिसेपण मिरवे जगा माझे. वेडा होऊन राहतो. कारण काय माहितीये, खूप शहाणं म्हणून वावरायला गेलं ना तर गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी लो प्रोफाईल राहिलं पाहिजे. निर्दंब सर्वदा. किती साधू किती निर्दंब असतो माहितीये? इतका निर्दंब असतो. भजन करा विठ्ठल ते एकदा गोष्ट अशी झाली की पांडवांकडे राजसूय यज्ञ होता, आपल्या सगळ्यांना माहितीये. आणि मग त्या यज्ञामध्ये एका जणाकडं पत्रावाळ्या उचलायचं काम होतं. उचलायची पत्रवाळी उकरड्यावर नेऊन टाक, उचल नेऊन टाक. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण हे ते काम करत होता. आणि सांगू हे काम जेव्हा चाललेलं होतं ना, तोवर काय भगवान कृष्ण गाया वळत नव्हते.
तोवर त्यांनी कंस मारला होता, चानूर मारला होता, काग बग रिठा मारले होते, कंसाचा नायनाट केला होता, कालयवनाचा नायनाट केला होता, जरासंधाचा नायनाट केला होता, श्रीमद भगवद्गीता सांगितली होती. आणि पुढचा मुद्दा असा आहे की सोन्यामध्ये द्वारका सुद्धा वसवली होती. द्वारका समुद्रामध्ये सोन्याची द्वारका वसवली होती. चक्रवर्ती सम्राट म्हणून मान्यता होती, विद्वान म्हणून मान्यता होती, योद्धा म्हणून मान्यता होती. कुस्तीतला पैलवान माणूस होता भगवान कृष्ण. जेव्हा ते कंस गेला तिथं कंसाकडं देव काही नाही, कंसाला सिंहासनावर असं खाली ओढलं आणि एकच फक्त छातीवर काय केलं, बुक्का मारला. कंसाच्या तोंडातून रक्त कंस मेला. इतका ताकदवान, म्हणजे त्याच्याकडे बळ होतं, ज्ञान होतं, शौर्य होतं, शक्ती होती, संपन्ना होती, राजसत्ता होती. एवढं सगळं सिद्ध केलं होतं. तरी सुद्धा जगाचा मालक भगवान कृष्ण पत्रावाळ्या उचलायचं काम करत होता. आणि उचलायचे पत्रवाळे, नेऊन टाक, उचल नेऊन टाक, उचल नेऊन टाक. उकरड्यावर टाकताना एक गोष्ट लक्षात आली की एक पोपट भाताची शित वेचत होता. कुठली? उकिरड्यावरची भाताची शित. देवानं ओळखलं की हा पोपट सामान्य नाही. पांडवांना हाक मारली, बोलवले, इकडे रे. पाचही जण येऊन उभे राहिले, सांगितलं हा जो पोपट आहे ना, हा सामान्य पोपट नाही. हा जो पोपट हा सामान्य पोपट नाही. तुम्हाला पोपट वाटत असेल, मात्र हे स्वतः शुकाचार्य आहेत. कोण आहेत? शुकाचार्य आहे. आणि गोष्ट अशी झाली की देवानं नमस्कार केला, पाचही जणांनी नमस्कार केला. आणि काय 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 शुकाचार्य आहे ना, बोलायला लागले. ते म्हटले, देवा 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 देवा, मला माहिती होतं मी कोणत्याही रूपात आलो कुणीच मला ओळखणार नाही, मात्र एक बहादर नक्की ओळखेल की हे बोगस मतदान आहे म्हणून. मला माहिती होतं बाकी कुणी नाही ओळखणार, मात्र चतुरा तू शिरोमणी, तू कसा आहे, चतुर आहे, आणि मला माहिती होतं तूच ओळखणार. भगवान कृष्णानं प्रश्न विचारला, भगवान तुम्हाला माहिती होतं मी ओळखणार आहे, माझी विनंती अशी आहे की तुम्ही मानवी रूपात का आला नाही? त्यावेळी शुकाचार्यांनी उत्तर जे दिलं ना ते खूप मार्मिक आहे. काय म्हणाले शुकाचार्य? शुकाचार्य म्हणाले, देवा देवा देवा, मी खूप जाणीवपूर्वक पोपटाच्या रूपात आलो. का आलो? याचं कारण असं आहे की जर समजा मी मानवी रूपात आलो असतो तर तू माझ्या स्वागताला पुढे आला असता. पुढची गोष्ट अशी आहे, तू सगळ्यांना बोलून घेतलं असतं आणि सगळ्यांना तू माझ्या पायाही पडायला लावलं असतं. गोष्ट अशी आहे, पाया पडायला कुणीतरी येईल आणि मग तेव्हा मला पाय जोडावे लागले असते. कुणीतरी पाया पडायला येईल म्हणून पाय जोडावे लागतील एवढाही दांभिकपणा करायची माझी इच्छा नाही, म्हणून पोपटाच्या रूपात आलो. संत जे आहेत ना, निर्दंभ सर्वदा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर